झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमधल्या जातपंचायती प्रकरणांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक झाली। या प्रकरणातल्या आरोपींना मोका लावण्याची मागणी अनिसने केली। या मागणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आज नाशिकमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेणार आहे। या मोर्चामध्ये अनेक सामाजिक संघटना सहभागी होतील। तर या जातपंचायतींच्या विरोधात आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मोर्चा थेट नाशिकला जाऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्याबरोबर आहेत। मुकुल, खरं तर या जोशी भटक्या गवळी समाजातच नाही तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक भटक्या समाज आहेत किंवा इतरही असे सुधारलेले पुढारलेले समाज आपण ज्यांना म्हणतो त्या समाजामध्ये आजही जातपंचायतीचा वर्चस्व कायम आहे। भीतीपोटी लोक पुढे येत नाहीत। हे प्रकरण झी 24 तासनं आणलंय महाराष्ट्राच्या समोर। आज अनिस या सगळ्यासाठी कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा नेणार आहे। काय नेमका आजचा हा सगळा निषेधाचा कार्यक्रम असेल, कशा पद्धतीनं मोका लावण्याची मागणी देखील केली आहे अनिसनं असं देखील कळत आहे। अजित, एकूणच 8 दिवस झाले या घटनेला। एका विवाहितेचा मृत्यू झाला होता, तिच्या वडिलांनीच तिचा खून केला होता। त्यानंतर भटक्या विमुक्त जमातीमधून जोशी समाजाचे अण्णा हिंगमिरे हे पुढे आलेत आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर कशा पद्धतीने त्यांची पिळवणूक होते, त्यांना त्रास दिला जातोय ते मांडलं। त्याच्यानंतर आज हा मोर्चा निघतो आहे। खरं तर आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, परंतु पुरोगामी महाराष्ट्राला लाजिरवाणी अशी ही घटना आहे। त्यामुळे याचा निषेध जेवढा केला जाईल तेवढा कमी आहे। तेवढ्यासाठी आज मोर्चा निघतो आहे। अनिसने याच्यामध्ये जरी पुढाकार घेतला असला तरी काही विद्यार्थी संघटना आहेत, मिश्र विवाह सामाजिक संस्था आहेत, अशा अनेक संस्था यामध्ये पुढे येत आहेत। त्यांची प्रामुख्यानं मागणी आहे ही एक संघटित गुन्हेगारी आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। त्याचबरोबर मागच्या शुक्रवारी जो खून झाला होता त्याच्यामध्ये या जातपंचायतीच्या लोकांना सह आरोपी करून घेतलं पाहिजे, या दोन त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत। त्याचबरोबर काल आपल्या रोकठोक या कार्यक्रमामध्ये शिवाजीराव मोघे यांनी विशेष सरकारी वकील देण्याची मागणी केली होती। तर त्या संदर्भात अनिस आणि त्यांचे पदाधिकारी विचार करतायत की त्यांना उज्ज्वल निकम यांच्यासारखे मुरब्बी वकील, सरकारी वकील म्हणून या सर्व खटल्यांसाठी पाहिजेत। एकूणच जोशी समाजासाठी जरी हा मोर्चा असला तरी इतरही समाजामध्ये अशा पद्धतीने जातपंचायतीचे जर गुन्हे घडत असतील तर अशा सर्व लोकांनी समोर येऊन या सर्व प्रकरणाला वाचा फोडावी अशी मागणी होते। कालच्या घटनेनंतर औरंगाबाद आणि लातूर या ठिकाणच्या काही लोकांनी पण अनिसशी आणि इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे आणि मराठवाड्यासारख्या भागामध्ये पण जातपंचायतीचा मुकुल आपल्या राज्यामध्ये जे राज्य शाहू महाराजांचं राज्य, डॉक्टर आंबेडकरांचं राज्य, फुलेंचं राज्य म्हणून महाराष्ट्राची संबंध देशात ओळख आहे, ज्या राज्यात सर्वप्रथम सामाजिक सुधारणांच्या बाबतीमध्ये आंदोलन आणि चळवळी झाल्या त्या राज्यामध्ये जर हे सगळं असेल तर हे आपल्याला लांछनास्पद आहे। या लोकांवरती 100% मोका लागायला हवा, कारण एक प्रकारचा हा भयंकर अपराध या लोकांनी केलेला आहे। एखाद्या कुटुंबाला किंवा अनेक कुटुंबियांना अशा पद्धतीनं आत्महत्येला प्रवृत्त करणं, खून करायला प्रवृत्त करणं हे अत्यंत धक्कादायक आहे। मोका लागला पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यांच्या सोबत, अनिसच्या सोबत, इतर संघटनांच्या सोबत झी 24 तास, झी मीडिया ठामपणे उभा आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।